नमस्कार, प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास आणि काय काय दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया. तर मी आज खूप छान असं आवरून बाहेर जायचं होतं मला, तर म्हणून म्हटलं तुम्हाला एक दाखवते आमचं वरचं टेरेस वगैरे सगळं. तर बघू शकता, हे असं आमचं टेरेस आहे वरती आणि खूप छान असा निसर्ग जमलेला होता. तर इकडे मम्मी दळण करत होत्या, तर त्यांचा दळणाचा एक व्हिडिओ काढला आहे. त्या दळण निसत होत्या. तर खूप छान असं टेरेस आहे आमचं वरचं. तर बघू शकता, खूप असं मस्त वाटतं ना वरती आल्यावर. खूप असं चरकण इकडे मी खारीक वाळत घातलेली होती तर लाडू करायचे म्हणून म्हटलं तुम्हाला सगळं आमचं हे पण दाखवावं. इकडं मिरची लावलेलं आहे आम्ही. ही खूप तिखट मिरची आहे, बघू शकता. आणि इकडं वांगे लावलेले, खूप छान असे वांगे आहेत. त्याला वांगे आलेले 2 वांगे वाटतं एका झाडाला. तर इकडं पुदिना पण आहे. हा पुदिना आहे आणि इकडं हे पानं खायचे आहे. बघू शकता, खूप छान असे पानं आहे. आपण जे पान करून खातो ना, ते पानं आले होते. पानं आलेले होते ना, खूप असे पानं आलेले होते बरं का. खूप असं पांगलेलं होता तो वेल. आणि इकडं आमचं मस्त असे फुलं आलेले होते, शोचे फुलं हे खूप छान आणि खूप मस्त दिसत होते. मी त्याचा फोटो पण काढून घेतला. त्याच्यानंतर इथं आबोलीचं फुलं आहे, खूप असं मस्त आलेले होते ते पण फुलं. आणि त्याच्यानंतर खूप छान असा कढीपत्ता पण आलेला होता आणि त्याला इतका वास आहे ना त्या कढीपत्त्याला पण. खूप छान मस्त असा कढीपत्ता पण आलेला होता, तर बघू शकता. आणि हा कढीपत्ता खूप असा मस्त वास येतो. भाजीत वगैरे टाकायला, पोह्यामध्ये पण टाकू शकता. आणि इकडे ही कोरफड पण लावलेली आम्ही. आणि इकडे हा गवती चहा आहे, तो खूप वाळून गेलेला होता. उन्हाने वाळून गेला तो, त्याला पांगला होता. आणि इकडं पण हे फुलं खूप छान आहे असे मस्त. आणि त्याचे पानं असे काळे काळे होते, तर मला वाटलं ते असे वाळूनच गेले, पण त्याचे पानं तसे होते, तर काय करणार आहे. आणि खूप छान असं आमचं वरचं गार्डनच म्हणा. झाडं लावलेले होते, काही काही झाडं असे वाळून गेले. आमचा डोंगरावरचा निसर्ग बघा किती छान असा मस्त. इकडं बाजूला सगळी शेती आहे आणि खूप छान असं आमचं गाव आहे. हे बघा, खूप असं मस्त झालेलं होतं. मी सायंकाळी वरती येत असते फिरायला, म्हणून म्हटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवावं. खूप छान असं निसर्ग झालेला होता. आभाळ पण आलेलं होतं. आमच्या इकडे पाऊस पण झालेला आहे सकाळी, आणि असं आभाळ आलेलं होतं. आणि म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावा व्हिडिओ. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मी खारीक गोळा करत न्यायची होती मला खाली ती, म्हणून ती गोळा करत होते. अशा खारका अशा फोडून त्या वाळवावं लागतात आणि त्याचे मस्त लाडू बनवून खायचे. हे बघा, अशा खारका आणल्या आम्ही त्या दिवशी बाजारातून. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याच होत्या. आणि अशा मस्त कुटून अशा त्याच्या बिया काढून टाकल्या. लाडूची रेसिपी येणारच आहे, ती नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येऊन दाखवणार आहे. तर चला मग मी आता खारका गोळा करते आणि खाली घेऊन जाते मस्त. तर चला, मस्त खारका घेऊन जाऊया आपण खाली आता. आणि त्याच्यानंतर खारका गोळ्या केल्या मी आणि त्याचं गठुडं बांधून ठेवलं. आणि बघू शकता, त्याच्यानंतर मी खाली आले आणि मस्त आता चहा उकळत ठेवला गॅसवर. तर चहा ठेवला मी उकळत. आणि त्याच्यानंतर मठ भिजवलेले होते, ते आता चहाने टाकून त्याला मस्त मोड आणायला ठेवते. आणि चहा उकळला होता माझा, मस्त चहा घेते. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पुढच्या व्हिडिओसाठी पुढचा व्हिडिओ पण मी पाठवणार आहे. तर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, या चहा घ्यायला. मस्त राहा, स्वस्त राहा आणि बाय.